डिग्री सोडून मला डिप्लोमाला परत ॲडमिशन घ्यायचं मी एरंडोलचे. पण आहे ना ते इथून नाही होणार. नाही होणार स्टेट लेवलला मी स्टेट लेवलला मुंबईला गेलो होतो. त्यांनी मला कलेक्टर परत पाठवलं. माझं नाव वेदांत श्यामसुंदर ओतारे आणि मी मागच्या 7 वर्षापासून आधार कार्डसाठी इथं कलेक्टर ऑफिसला चक्रा मारतोय. मी संभाजीनगरला IT इंजिनिअरिंगला होतो, तर माझं तिथं या आधार कार्डच्या याच्यामुळे मला स्कॉलरशिप काही भेटली नाही. मग तिथं माझे 80,000 रुपये वाया घातले. म्हणजे मी IT इंजिनिअरिंगला होतो तिथं, तर तिथं माझ्या म्हणजे पुढच्या शिक्षणाला स्कॉलरशिप भेटत नव्हती. मग मी तिथं 80,000 रुपये तिथं दिले. त्यानंतर मी दोंडाईच्याला इथं ॲडमिशन घेतली. पण तिथं सुद्धा म्हणजे यांनी मला सांगितलं की भाऊ तिथं तू ॲडमिशन घे आणि दुसरं म्हणजे तिथं तुला स्कॉलरशिप लावण्याचं आम्ही बघू भाऊ आधार कार्डचं. मग आम्ही मागच्या 7 वर्षापासून यांच्या इथं जवळ फिरतोय, तरी आमची मनावर काहीच गोष्ट घेत नाही. हे म्हणता की तुम्ही कप परेड कुलाबाला जा, तिथं आधार कार्डचं होईल. तिथून फोन लावला तर ते म्हणता की तुमचं आधार कार्ड इकडे जळगावला होईल. असं आमचं तुमच्या कलेक्टर ऑफिसलाच तुमचं काम होईल, असंच ते आम्हाला फिरव करताय आणि खूप आमची हॅरेसमेंट होते. आणि त्यासोबत माझ्याच मोठ्या मम्मीचं बायोमेट्रिक मिसमॅच झालेलं आहे. आमच्या दोघांसोबत बायोमेट्रिक मिसमॅच झालेलं आहे. तर आमची एक विनंती आहे, एकदम कडकड्याची विनंती आहे की आम्हाला ते आधार कार्ड लवकरात लवकर तुम्ही करून द्या, कसं तरी करून द्या. नाही तर मग आमचा पूर्ण खर्च उचलून द्या, माझ्या शिक्षणाचा पूर्ण खर्च आता उचलून द्या. मी आता सेकंड इयर डिप्लोमाला मला इंजिनिअरिंग सोडून डिप्लोमाला ॲडमिशन घ्यावं लागलेलं आहे. कारण मला कोणत्याच प्रकारचे आर्मी भरतीचे फॉर्म भरता येत नाही, पोलीस भरतीचे फॉर्म भरता येत नाही. पूर्ण बायोमेट्रिक मिसमॅच करून टाकलेलं आहे. यांचं जे गव्हर्नमेंटचे काम आहे ते पूर्ण खराब काम चालू आहे. तर मला माझं आधार कार्ड किंवा माझा पूर्ण शैक्षणिक जो खर्च आहे त्यांनी मला उचलून द्यावा, हीच माझी विनंती आहे. अगोदर आधार कार्ड साठी कधी अप्लाय केला होता? मी लहानपणी असताना किंवा शिक्षण सुरू व्हायच्या अगोदर काय नेमकी? लहानपणी असताना आमच्या शाळेमध्ये आधार कार्डवाले आले होते. तर तिथं मी माझ्या मोठ्या मम्मी सोबत गेलो होतो. तर त्यांनी माझे बायोमेट्रिक म्हणजे माझ्या मोठ्या मम्मीचे बायोमेट्रिक माझ्या आधार कार्डला घेतले होते. आणि ते जसं मग आपण जे बँकेचं पासबुक ओपन करायला जातो तेव्हा मला ते कळलं की ते बायोमेट्रिक मिसमॅच झालेलं आहे. तेव्हापासून मी जो फिरतोय तर आतापर्यंत माझं काम झालेलं नाही. आज मी IT इंजिनिअरिंग सोडून डिप्लोमा कॉम्प्युटरला परत ॲडमिशन मला घ्यावे लागतंय या आधार कार्डच्या याच्यामुळे. मला कोणत्याच प्रकारचे पोलीस भरतीचे फॉर्म भरता येत नाही, कोणत्याच आर्मी भरतीचे फॉर्म भरता येत नाही. मला सरकारने माझ्या गव्हर्नमेंटने मला माझ्या शैक्षणिक खर्च उचलून द्यावा आणि माझी जी भरपाई करून द्यायला पाहिजे, एवढीच माझी विनंती आहे. या संदर्भात कोणाकोणाच्या भेटी घेतलेल्या आहेत? या संदर्भात मी आमच्या जिल्हाधिकारींची बैठक म्हणजे यांच्यासोबत भेटणं वगैरे झालेलं आहे. ते म्हणता की तर तुम्ही खाली ऑफिसला जा, आधार कार्ड ऑफिसला जा. तिथून म्हणता हे ऑफिसवाले म्हणता तुम्ही मुंबई कप परेडला जा. यांनी मला मागे सांगितलं की तुम्ही पॉलिटिशियन लावून ते काम केलं तरी तुमचं ते काम होईल. पण ते आता गव्हर्नमेंटच्या हातात असून आम्ही पॉलिटिशियनकडे कशाला जायचं? तर हे आम्हाला असं सांगता पॉलिटिशियनचा तुम्ही जोर लावा, धक्का लावा. आम्ही कोणाकडे जायचं? आमचं काय आहे? आम्हाला माझ्या गव्हर्नमेंटने माझा भरपाई करून द्यायला पाहिजे. माझे पोलीस भरतीचे फॉर्मचे वाया गेलेले आहे. मागच्या वर्षी आर्मी भरतीचे फॉर्म भरतो. मी प्रॉपर एरंडोल, जिल्हा जळगाव इथला. दादा काय आपल्या आधार कार्ड संबंधित काय आपली अडचण आहे? मी इथे आधार कार्ड साठी 7 ते 8 वर्षापासून येतोय माझ्या मुलासोबत. याचं काम आतापर्यंत होत नाहीये. आम्ही एरंडोल तहसीलदारांनी सांगितलं तुम्ही कलेक्टर ऑफिसला जा. कलेक्टर ऑफिसला 3 वेळेस आलो मी. 3 वेळेस वेगवेगळे कलेक्टर मिळाले मला. त्यांनी सांगितलं तुम्ही आमच्या ऑफिस त्या माणसाला बोलवतात ते ज्यांच्याकडे ते काम चालू आहे ते माणसं त्यांच्या जवळ येतात. कलेक्टर ते सांगतात यांच्या असं काम करायचं. ते म्हणतात बरं एक महिन्यात होऊन जाईल. 1 महिन्याने आल्यानंतर ते सांगतात तुम्ही आता कुलाबाला जा. तिथल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. तिथे गेल्यानंतर तिथे पण आम्ही सर्व त्यांचे फॉर्म वगैरे भरून दिले. आधार कार्डची सर्व माहिती दिल्यावर ते म्हणतात तुम्ही कलेक्टर साहेबाकडे जा. तिथे 2 महिन्यात तुमचं हे येऊन जाईल. इथे आल्यानंतर हे पुन्हा तसंच करायला लावतात. अशाचे आमचे 7 ते 8 वर्ष गेलेले आहे. याच्यासाठी जबाबदार कोण आहे? गव्हर्नमेंटने आधार कार्ड काढलं याचं हे अधिकारी उचलत का नाही आमची गोष्ट 13 वर्षातून चालू आहे. पण हे 7 ते 8 वर्षातून जसं तो वयात आला तेव्हापासून आम्हाला याचा आधार कार्डसाठी नडतंय. मात्र एकही अधिकारी याच्याकडे लक्ष देत नाही. जर या अधिकाऱ्याचं मुलाचं काम राहिलं असतं तर कलेक्टरने एवढा वेळ लावला असता का? एक कलेक्टर पासून तर अधिकारी सर्वजण झोपेत का राहत आहे? एका माझ्या मुलाचं नुकसान होत आहे. 2 वेळेस मला असं वाटलं की ते काहीतरी करून घ्यायचं, तरी पण या लोकांचे डोळे उघडत नाही. एवढ्या अधिकारी लोक कशावर एवढे मुजोर झालेले? 7 ते 8 वर्ष मुलाचं शिक्षण कसं काय बुडतंय? अशी कोणती आपली रचना केली यांनी की मुलांकडे दुर्लक्ष करायचं? हे कलेक्टर साहेबापासून तर मुख्यमंत्रीपर्यंत मी हात जोडून सांगतोय की तुम्ही आता तरी हे आमचं लक्षात घ्या आणि माझ्या मुलाला हा एक न्याय मिळवून द्या.
बऱ्याच वेळा मी कलेक्टर साहेबांचं सर्वांना सांगून थकलोय. सर्वजण आपली फक्त वेळ मारून नेत आहेत. यांचे जे जे कार्य यांना हे कार्य कसं समजत. प्रत्येक गोष्टीला यांनी वेळ दिलेलाच नाही. माझ्या मुलाला प्रत्येक वेळेला हे हो सांगताय आणि प्रत्येक वेळेला हे आम्हाला हॅरेसमेंट करताय. हे कलेक्टर साहेबांना किंवा यांना हे आम्हाला हे अगदी अत्यंत म्हणजे त्रासदायक भूमिका आमची सुरू आहे. यांनी अगदी हृदय पण एकदा यांना विनंती करतो की यांनी आमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. माझ्या मुलाचं पूर्ण शैक्षणिक भरतीचं नुकसान चालू आहे. त्याला शैक्षणिक भरतीला कुठेच जाता येत नाहीये. त्याचं कॉलेजचा डिप्लोमा करावा लागतंय. डिग्री पण त्याला सोडावी लागली. दरवेळेस त्याचे 80,000 ते 90,000 रुपये आम्ही कॉलेजचे फी. आम्ही NT वर्गात असल्यावर आम्हाला फी माफी असल्यावर माझ्या मुलाला मला दरवर्षी फी पूर्ण फी भरावी लागते आणि याला स्कॉलरशिपही मिळत नाहीये. सर्व याच्या म्हणजे पूर्ण जीवनाचं नुकसान होतं. आज त्याचं वय 23 झालेलं आहे. 2 वर्षात त्याचं शिक्षणाचं संपूर्ण या आधार कार्डमुळे त्याचं पूर्ण जीवनच त्याचं डिसमोड होऊन जात आहे.